निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथे बुधवारी हृदय पिळवून टाकणारी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवणारी घटना घडली। उसाने भरलेल्या डबल ट्रॉली ट्रक खाली येऊन इयत्ता 6वी-7वीत शिकणाऱ्या वंश कर्डक या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे। कसबे सुकेने येथील रेल्वे स्टेशन मार्गावरील धोकादायक वळणावर ही दुर्घटना घडली। इयत्ता 6वी-7वीतील विद्यार्थी वंश कर्डक हा रस्त्याने जात असताना मागून भरधाव वेगात डबल ट्रॉली उसाचा ट्रॅक्टर आला। ट्रॅक्टर चालकाने मोठ्या आवाजात गाणी लावल्यामुळे त्याचे रस्त्याकडे लक्ष नव्हते, असा नागरिकांचा आरोप आहे। या निष्काळजीपणात वंश ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडला आणि त्याचे शरीर सुमारे 100 फुटांपर्यंत फरफडत गेले। अपघात इतका भीषण होता की मुलाच्या पायाचे मांसाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले होते। आईच्या मांडीवर रक्ताच्या थारोळ्यात प्राणासाठी तरफडत असलेल्या मुलाचा आक्रोश आणि त्याला वाचवण्यासाठी एका मातेची होणारी तरफड, हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले। कसबे सुकेने परिसरात या घटनेमुळे शोकाकळ पसरली आहे। गंभीर अवस्थेत असलेल्या वंशला तातडीने पिंपळगाव बसवंत येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर बनल्याने त्याला पुढील उपचारासाठी आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले। मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेने कर्डक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या अपघातानंतर स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले असून त्यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा थेट आरोप केला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार अपघात झालेल्या या वळणावर वाढलेली झाडी, रस्त्याची अरुंदता, गतिरोधकाचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यांमुळे नेहमीच अपघात घडतात। नागरिकांनी तात्काळ ट्रॅक्टर चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।